नमस्कार मंडळी, मी आरती आर्यन रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते। चला तर मग आज आपण महसूर पाक बनवू। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच आपला महसूर पाक तयार होतो। तोंडात घालताच विरघळणारा महसूर पाक। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 बाउल बेसन, साखर व तूप। अगदी कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरगुतीमध्ये घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासूनच आज आपण महसूर पाक करणार आहोत। त्याच्यासाठी मी बघा पातेले घेतलेले आहे। पातेल्यामध्ये साखर घालून घेणार आहे। 1 बाउल साखर आहे, त्याच्यामध्येच अर्धी वाटी भर पाणी आहे। साखर पूर्ण विरघळेपर्यंत जरा पाणी घालून घ्यायचं। आता बघा पाकही आपला तयार होते। साईडला मी तूपही एका पातेल्यामध्ये तूपही गरम करत ठेवते। बघा तूपही मी घरगुतीच आमचं तूप आहे, तीच मी घेतलेलं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये तेलही थोडं वापरला तरी चालेल। बघा माझ्याकडे होते तूप म्हणून मी घातलेलं आहे तूप। तुमच्याकडे जर तूप असेल किंवा नसेल त्याच्याऐवजी तुम्ही तेलही वापरला तरी चालते। बघा आपला पाकही तयार होत आहे व कडेला तूपही गरम होत आहे। बघा आता एकसारखं 5-10 मिनिटांसाठी असंच हलवून घ्यायचं आहे। मुले आलेले होते शाळेतून व मुलांना हवं होतं काहीतरी गोडसर, म्हटलं चला आपल्या एकदम सोपी व 10 ते 15 मिनिटात तयार होणारा आपण महसूर पाक बनवू। बघा आता पाकामध्ये बेसनही घालून घेतल्याने थोडं असं तूप घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तूप असं साईडला सोडत नाही, म्हणजे बेसन जसं आपण भाजतो त्याच प्रकारे महसूर पाकाचं पीठ हे करायचं आहे। थोडं की ते पाकामध्ये घालतात पीठ म्हणून। बघा आता असं पूर्ण एकसारखं असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तूपही चांगलं सुटेल। बघा साईडला तूपही चांगलं सुटलेलं आहे। आता मी हे 5-10 मिनटं एका ताटाला मी तूप लावून घेते व असंच 5-10 मिनटं हलवून बघा तुम्हाला दाखवते ही तूप कसं चांगलं सुटलेलं आहे। आता एका ताटाला तूप लावून घेऊन त्याच्यामध्ये हे महसूर पाकाचं पीठ आहे हे मी घालून घेते, ओतून घेते। बघा आणि चांगलं गरम आहे तोपर्यंतच त्याला असं व्यवस्थित थापून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण की ते पाकामध्ये असल्यामुळे लगेचच घट्टपणा येतो व 5-10 मिनटामध्येच आपला महसूर पाकही तयार होतो। बघा आम्ही हाताने जसं पूर्ण थापून घेतलेलं, आता गरम आहे तोपर्यंतच मी सुरीने त्याचे वड्याही पाडून घेते। बघा गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडून घ्यायचं, म्हणजे थंड झाले की व्यवस्थित आपल्या वड्याही आपल्याला कापता येतात। बघा आता थंडही झालेलं आहे। बघा आता वड्याही आपल्या तयार झालेल्या आहेत। बघा महसूर पाक आपला तयार आहे। रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की